परभणी जिल्ह्यातल्या शिर्शी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भाजीपाला बेचिराख झालाय। केदार आणि माधव सोपने यांनी मेहनतीने उभारलेली फुलकोबीची शेती अवघ्या काही तासांच्या पावसानं नष्ट झाली। 1 एकरावर अंदाजे 50,000चा खर्च करत त्यांनी फुलकोबीचं पीक घेतलं होतं। तोडणीसाठी पीक आलेलं आणि बाजारात चांगल्या भावानं विकलं जाणार होतं, मात्र अचानक आलेल्या पुरामुळे पीक नासून गेले। त्यातून मिळणारा सुमारे 1.5 लाखांचा नफाही शेतकऱ्याच्या हातचा गेलाय। पावसामुळे नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं दुर्गंधीही पसरली। नुकसानीनंतर 4 दिवस उलटूनही शासकीय अधिकाऱ्यांना भेट दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। या भागातील अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि इतर पिकांचं असंच नुकसान झालंय। अगदी 2 दिवसावर काढणीला हे पीक आलं होतं आणि त्याच पिकाचं नाल्यातलं पाणी शेतात शिरून असं नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होतंय। भाजीपालाही यातून सुटलेला नाहीये। काढणीला आलेलं पीक पूर्णतः वाया गेलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।